नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला चॅनल विकास थोरात फॅमिली ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? मी सुद्धा बरं आहे. खूप म्हणजे खूप दिवसातून व्हिडिओ टाकत आहे. तर व्हिडिओ टाकण्यासाठी न टाकण्याचं कारण म्हणजे तुम्हाला मी नंतर सांगतो. तर काल मुलांचा रिझल्ट लागला. काल 1 मे होतं. तर 1 मेमध्ये काल आम्हाला सुद्धा सुट्टी होती शाळेला. सॉरी, कामाला गेलो नव्हतो मी. कामाला गेलो नव्हतो. तर म्हणजे मी नव्हतो, म्हणजे सगळेच सुट्टीवर होती. तर आता 1 मे असल्यामुळं सगळी सुट्टीवर होती मित्रांनो. तर काल रिझल्ट होता 1 मेचा. तर अनुज पास झाला आहे, आरोहीसुद्धा पास झाली, आयुषसुद्धा पास झाला आहे. तर अनुज, तुझं ते रिझल्ट ते प्रमाणपत्र आण. अनुज स्कॉलरशिपला होता, स्कॉलरशिपमध्ये सुद्धा अनुज पास झालेला आहे. आता अनुज कितवीला गेला आहे तू? हां, बरं ये इकडं. चल, त्याने त्याच्यावर बेडरूममध्ये ठेवलं आहे. तर अनुज गेला आहे 5वीला, जयदीप आयुष गेला आहे 1लीला आणि चिव गेली आहे मोठ्या गटात. आयुषला 91.50 91% आहेत आणि चिवला 75% आहेत. आणि अनुज तुला किती आहेत? अनुजला 90% आहेत. आणि ह्याच्यामध्ये स्कॉलरशिपमध्ये 57% आहेत. तर मित्रांनो, काल जयदीपला सुद्धा शाळेत नेलं होतं. तर जयदीपच्या आयुषच्या मॅडम म्हटल्या, जयदीपचं ॲडमिशन करा, जयदीपला शाळेत पाठवा. जयदीप शाळेत जायचं आहे ना? हां, काय म्हणलं तू? मॅडम काय म्हणते तुला मॅडम काल? हां, होय, शाळेत घातल्यावर काय म्हणणे मॅडम? ह्याच्याकडे हां, शाळेत पाठवा जयदीपला. तर मित्रांनो, काल परवा दिवशी गावाला दादा गेले होते, वडील पप्पा. तर त्यांनी तिकडून आंबे आणले होते. आंबे आणल्यानंतरनं तर खूप मला वाटतंय आंब्यासाठी काही तुम्हाला दाखवतो मी. काही तर ही आंब्याच्या असले 5 पोती आणली होती, म्हणजे एकामध्ये 150 आंबे बसतात. 5 पोती होती, तर 600 आंबे होते. गावाकडून आणले होते. तर आता एवढे ठेवलेत आपले 150. तर त्याच्यानंतर ना आपण एवढे काल आंबे फोडलेत हे लोणच्यासाठी. बघा, लोणच्यासाठी एवढे आंबे फोडलेत, खूप आहेत. कोण करतंय? नाही कोण. तर आपल्याला आंब्याचं लोणचं करायचं आहे. तर आंब्याचं आपल्याला लोणचं करायचं आहे. तर संध्याकाळी आपल्याला, आता मी कामावर येताना तिकडून चिनी मातीचा माठ बघणार आहे. चिनी मातीचा माठ आणल्यानंतर त्याच्यामध्ये लोणचं चांगलं होतं. तर डेअर आहे आपल्याकडे मातीचा माठ म्हणतात त्याला. पण त्याच्यामध्ये काय 2 वर्ष आम्ही घातलं होतं, पण त्याच्यामध्ये हीट खूप असते. त्याच्यामुळे एवढं काय ते परत आहे ना, त्याला बुरा लागतो. म्हणून आणतानाच मी आता चिनी मातीचा आणणार आहे. आणि संध्याकाळी येताना मग मसाला काय काय लागतो ते लिहून घेणार आहे आणि येतेच घेऊन येणार आहे. तोपर्यंत 2 दिवस आता ते सुकतात. मग लोणचं घालताना तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर व्हिडिओ कशा कैऱ्या फोडल्यात, किती जण होतो कैऱ्या फोडायला, किती फोडल्या, नीट कुणी केल्या, कशा केल्या, कशाने फोडल्या, कुठं फोडल्या, सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चालू केला सारवलं सगळीकडनं फिरव. आणि होऊ दे, 2-3 मिनटं होऊ दे. ह्यांना बी बसून काम असावं तर झोपला. आमचं काय हा? आमचं काय आहे काम?
बात बी काढायला लागला. घरात जावा. घरात नाकाला फुलं खाली केली. नाकाला फुलं खाली केली. धर असं माझं काढ इकडून फोडलेलं पूर्ण घ्या. चाकू बघ कसं फोडतो आता मी. हे काकाचं बी काढ. लाजू नका मना, लाजू नका काका. झालं. दोन चाकू ठेवून द्या, परत पुढच्या वर्षी लागतो. हाय काय तसं ठेवून दे. आलीच काका कपाटात चाकू कशाचं होतं? दोन टाका आणलं. बंगाली बाबून ठेवून घ्या. यांनी आणलं. बघा असं कापायचं. येते का भारी? पप्पाला दे कापायला. माझ्या टाका आणलं. दाखव मोठे पप्पाला दाखव. बघत नाही गणू आहे. गणू बा दरवाजा करा. दरवाजाकडे आलं लांबून. मोठे मोठे त्यातले द्या. एवढ्या कसं मोठे ठेवले खेळायला. ठेवत आहे भाऊ परत. घ्यायच्यात का काय रे घ्यायच्यात का? बाल हाय म्हणून विचारलं. आंबं खायचं तिथं. आंबं पिकून खायचं. बघ इकडे तू. नाही बघत तिकडं कोणच. आंबा पिकून खायचं. हॅलो गाडी पडल. झालं का आय बायांनो? ती काढा साईडला. जमिनीत बसली. हातावर गोळा कर भाऊ. महिने हो धर कैरी खाली बघू इकडे. नाही नाही तो धर एक कैरी. आंबा नाही मग किनारा तो बार लागे मग काही हाय का बोलत. कळत का नाही गं गाडी 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 गाडी. हो ते बघू ते राहू दे ते आवडतात. या शेबीचं बघ. असं तुमची गोष्टीची बायको.